माझ्या भीमाची जयंती जगात भारी, माझ्या भीमाची जयंती जगात भारी, जयंती जगात भारी, माझ्या भीमाची जयंती जगात भारी। हाल ही में महाराष्ट्र भर की सिनेमा हॉल में प्रदर्शित हुआ सिनेमा जय भीम पैंथर को जनता का काफ़ी अच्छा प्रतिसाद मिलता नजर आ रहा है। इसी के चलते गोरेगांव में स्थित हब मॉल में जय भीम पैंथर की 250 सीटें रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के गोरेगांव तालुका अध्यक्ष रमेश पाइकराव ने आम जनता के लिए मुफ्त बांटी, जिसकी वजह से उनकी चारों ओर तारीफ होती नजर आ रही है। इसी में जय भीम पैंथर की स्टार कास्ट टीम भी मौजूद हुई। मुंबई न्यूज़ को जानकारी देते हुए उन्होंने क्या कुछ कहा, तो आइए नजर डालते हैं मुंबई न्यूज़ की इस खास रिपोर्ट पर। मुंबई में आपका स्वागत है। मैं आपके साथ अली मिरानदार। आज हम मौजूद है हब मॉल में गोरेगांव पूर्व में, जहां पर जय भीम मूवी के स्टार कास्ट है हमारे साथ में मौजूद है। हम उनसे बात करेंगे क्या कुछ करना है। सर स्वागत है आपका। नमस्कार, स्वागत। क्या कुछ कहना चाहेंगे यहाँ पर भरभरा की आपको सपोर्ट मिळाला आहे? नाही, सपोर्ट तर मिळालाच पाहिजे, कारण सिनेमा आपल्या भाषेतला आहे, आपल्या महाराष्ट्रातला आहे आणि आपल्या लोकांसाठी केलेला सिनेमा आहे। तर सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने सिनेमामध्ये यायला पाहिजे, सिनेमा बघायला पाहिजे आणि खूप चांगला याच्यामध्ये चांगला मेसेज आहे, पॉझिटिव्ह मेसेज आहे। 1.5-2 वर्ष काम केले स्क्रिप्टवर, एवढी वर्ष असं आताच्या घडीला कोणी करत नाही, पण आपण केलेलं आहे। आणि निशांतने आमचे जे डिरेक्टर आहेत निशांत डावसे, त्यांनी खूप छान सिनेमा लिहिलाय, चांगला प्रेझेंट केलाय। तर आतापर्यंत जेवढ्या प्रतिक्रिया सगळ्या पॉझिटिव्ह आलेल्या आहेत आणि सगळ्या प्रेक्षकांचे मनापासून आभार मानतो आम्ही। मी झालो, वाडकर काका झाले, की आम्ही सगळे की एवढा छान प्रतिसाद तुम्ही सिनेमाला देताय, अजून द्या, जेणेकरून सिनेमा जास्तीत जास्त दिवस थिएटर्स मध्ये राहील आणि जास्तीत जास्त दिवस तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि आणखी जास्त लोकांना बघायला मिळेल। तो मला असं वाटतं की तो खेड्यापाड्यापर्यंत गेला पाहिजे आणि लोकांनी हा सिनेमा बघायला पाहिजे। नाही, आमचा मेसेज असतो आहे की आम्ही संघटित व्हायला पाहिजे। म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण आहे, शिका आणि संघटित व्हा, कारण का आपण आणि संविधानाचं आपण पालन केलं पाहिजे, त्याला जपलं पाहिजे। आपल्या आजूबाजूला जे काही घडतंय आता, तर ते एवढं विचित्र घडतंय आणि त्याचा विरोध करायचा असेल तर आपल्याला संघटित व्हायला पाहिजे। ही महत्वाची गोष्ट, महत्वाचा मेसेज आम्ही देतोय की तुम्ही संघटित झाला तर आपण कोणालाही पुढे पडू शकतो, हा मेसेज। सध्या तर पिक्चर रिलीज होऊन पण टाइम झाला, लोक पण भरपूर प्रतिसाद देत आहेत। हो, संपूर्ण 11 एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये प्रचंड असा प्रतिसाद हा प्रत्येक सिनेमागृहात आम्हाला भेटत आहे आणि भरपूर प्रशंसा येत आहे की आमचे जे कलाकार आहेत या चित्रपटात काम केलेले सिनियर कलाकार आहेत, वाडकर सर आहेत, गौरव सर, मिलिंद सर, म्हणजे भरगस्त कलाकारांनी भरलेला हा चित्रपट आहे। म्हणजे मला कमीत कमी आतापर्यंत या 4 दिवसात 750 फोन आले आणि त्या 750 लोकांचा हाच रिस्पॉन्स होता की तुमच्या प्रत्येक कलाकाराने उत्तम असा अभिनय केला आहे आणि प्रचंड प्रतिसाद भेटत आहे। आणि आज या हाबमोल या ठिकाणी आमचे उत्तर पश्चिम जिल्ह्याचे रमेश पाइकराव साहेब आणि त्यांची समस्त टीम व रेश्माताई आहेत, यांनी आज महिलांसाठी विशेष शोचं आयोजन केलं होतं। तरी मी माझ्या नव्या ड्रीम फिल्म प्रोडक्शन आणि जय भीम पॅन्थर टीम तर्फे आपलं सर्व रिपब्लिकन पक्षाच्या सर्व कार्यकर्ते व आमच्या आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांचं मी आभार व्यक्त करतो। काय म्हणाल सर आपण? नाही, पहिल्यांदा गौरव मोरेंचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि हे या ठिकाणी नवयान ड्रीम फिल्म प्रोडक्शन आहे त्यांचा आभार मानतो, कारण हा जो क्षेत्र आहे, अभिनयाचं क्षेत्र आहे, पिक्चरचं क्षेत्र आहे, सिनेमाचं क्षेत्र आहे, याच्यामध्ये प्रामुख्याने प्रोडक्शनचे आणि दिग्दर्शक हे आपल्या आर्थिक बाजूने सक्षम होण्यासाठी कलाकृती आणत असतात आणि अशा वेळेला एखाद्या सामाजिक प्रश्नावरती जेव्हा कलाकृती येते तेव्हा ती आर्थिक फायदा देईल की नाही याचा विचार न करता कलाकार सुद्धा आणि निर्माते सुद्धा फार मोठं आव्हान स्वीकारतात आणि म्हणून जय भीम पॅन्थर सारखा एक चांगला विषय घेऊन या ठिकाणी एक चांगला प्रोडक्शनच्या माध्यमातून नव्यान प्रोडक्शनने हे जे प्रयोग केला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि गौरव मोरे सारखा हा हास्य जत्रेमधला एक नवीन कलाकार महाराष्ट्राला मिळालेला आहे आणि तो देशपातळीवरती
सर्व क्षेत्रामध्ये म्हणजे हिंदीमध्ये, इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये सुद्धा उत्कृष्ट असा एक अभिनेता व्हावा असं मी उत्तर पश्चिम जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष म्हणून प्रकाश जाधव त्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो. त्याला या ठिकाणी आला आणि त्यांनी या ठिकाणी जय भीम पॅन्थर सारखा हा जो पिक्चरचं काम आव्हान स्वीकारलं आणि काम केलं त्याबद्दल त्याचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि जनतेला विनंती करतो की सर्वांनी हा पिक्चर जास्तीत जास्त प्रमाणात बघावा. हाच उद्देश घेऊन गोरेगाव तालुका आणि या तालुक्याचे आमचे विधानसभेचे अध्यक्ष, तालुका अध्यक्ष आदरणीय रमेशजी पाईकराव आणि महिला आघाडीचे आमच्या रेश्माताई खान यांनी या ठिकाणी आता हा विशेष शो लावून गोरेगावच्या आमच्या अशोकनगर कामा इस्टेटच्या सर्व जनतेला आज दाखवलेलं आहे. आपण आज रिपब्लिकन पक्षाच्या वतीने रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीच्या मुंबई प्रदेश अध्यक्षा आदरणीय उषाताई रामलूजी, ॲडव्होकेट अभयताई सोनवणेजी आणि मुंबईचे सन्माननीय अध्यक्ष सिद्धार्थभाई कासारे आणि प्रकाशजी जाधव साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जरी आयोजन केलं असेल तर आमचं मार्गदर्शन हे आहे. प्रत्येक चित्रपट पण हा सामाजिक बांधिलकी म्हणून आपण आज सिनेमा दाखवलाय. परंतु ह्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षक वर्गांना मी विनंती करतो, फक्त यांना दलित पॅन्थर म्हणून किंवा आंबेडकरी चळवळीचा सिनेमा न बघता हा भारतीय सिनेमा म्हणून, एक मराठी चित्रपट म्हणून ज्या ज्या संघटना मराठीचा कैवार घेतात त्या मराठीचा कैवार घेणाऱ्या प्रत्येक संघटनेला मी आवाहन करतो, आपण ज्याप्रमाणे बाकी मराठी चित्रपटाकडे बघता आपण ह्या जय भीम पॅन्थर चित्रपटाकडे सुद्धा मराठी चित्रपट म्हणून बघावं आणि ह्या चित्रपटाचा प्रचार प्रसार करावा. खरंच तुम्ही मराठीचे जर पुरस्कर्ते असाल तर हा मराठी चित्रपट हा सुद्धा तुमचाच आहे. याचा सुद्धा फक्त दलित समाजाला नव्हे तर मराठीचा कैवार घेणाऱ्या प्रत्येक संघटनेने हा चित्रपट मोफत दाखवला पाहिजे. त्यांच्या एजेंड्यावरती हा चित्रपट त्यांनी घेतला पाहिजे. तुम्ही जर समतेचं बांधिलकी जपत असाल, समता, बंधुत्व, न्याय मानत असाल तर हा जय भीम पॅन्थर चित्रपट प्रत्येक मराठी भाषेचा पुरस्कार करणाऱ्या संघटनेने दाखवला पाहिजे अशी विनंती मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करतो.